मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। विशेष करून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना या निमित्तानं मोदी काय आहेत याची पुन्हा एकदा झलक दाखवून दिली। मात्र संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली। अहमदाबादमध्ये झालेल्या शानदार शपथविधी सोहळ्यात भाजपसह त्यांचे मित्रपक्ष आणि विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते। भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांच्यासह पक्षातील प्रमुख अधिकारी आवर्जून उपस्थित होते। मोदी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विशेष आमंत्रण दिलं होतं। काही महिन्यांपूर्वी राज गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते। तिथल्या प्रगतीबाबत त्यांनी मोदींचं भरभरून कौतुक केलं होतं। तेव्हापासून राज आणि मोदींमधलं मैत्री पर्व खऱ्या अर्थानं वाढलं होतं। त्यामुळे मोदींच्या निमंत्रणाला मान देऊन राज आज सहकुटुंब अहमदाबादमध्ये गेले होते। शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्यही शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते। पण स्टेजवर राज आणि उद्धव यांच्यामध्ये अनेक नेते होते। महायुतीचे भिडू असलेले रिपाईचे रामदास आठवले तर स्टेजवर राज ठाकरेंच्या बाजूलाच बसले होते। मात्र दोघांमध्ये फारसं संभाषण झालंच नाही। राज्यातील भाजपचे इतर नेतेही मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी गुजरातमध्ये गेले होते। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे भाजप शासित राज्यातले मुख्यमंत्री उपस्थित होते। याशिवाय तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल हेही आले होते। मात्र संयुक्त जनता दलाचा एकही नेता सोहळ्यात दिसला नाही। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही नव्हते। त्यामुळे मोदी आणि नितीश कुमार यांच्यातले राजकीय संबंध नेमके कसे आहेत हे पुन्हा एकदा दिसून आलं। मोदींच्या शपथविधीच्या भव्य सोहळ्यासाठी जसे राजकीय नेते उपस्थित होते तसेच सेलिब्रिटी आणि उद्योग जगतातील बड्या व्यक्तीही। सुरेश ओबेरॉय आणि त्यांचा मुलगा विवेकही स्टेजवर दिसला। तसंच सहारा ग्रुपचे सुब्रतो रॉयही। मोदींनी मुख्यमंत्री पदाची शपथ गुजरातीमधून घेताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह दिसून आला।